ख्रिश्चन आणि मुस्लिम म्हणजे ते मांसाहार करतात म्हणजे ते रोज मांसाहारच करतात तसं नाही आहे. महाराष्ट्रातली काय किंवा भारतातली त्या प्रदेशातले जे ख्रिश्चन किंवा मुस्लिम असतील तर ते त्यांची खाद्यसंस्कृती स्थानिक खाद्यसंस्कृतीसारखी आहे. आम्ही कोण आहोत तर आम्ही मध्य आशियामधनं आलेल्या अरब व्यापारी किंवा इराणी व्यापारी यांचे वंशज आहोत. त्यांनी इकडच्या स्त्रियांबरोबर लग्न केली आणि त्यांची इकडे फॅमिली आली. काही जण इथे स्थायिक झाले. त्यामुळे आमच्या आहारावरती दोन्हींचा प्रभाव आढळतो. पण रोजचा जो आहार आहे ना तो रोजचा आहार हा स्थानिकच आहे. म्हणजे रोज म्हणजे आमच्या शेजारी असलेल्या हिंदू कुटुंबामध्ये जे पदार्थ शिजतात तेच आमच्याकडे होतात. मग त्याच्यामध्ये फरक कुठे होत असेल तर फरक मसाल्यांमध्ये होत असेल तर मांसाहारामध्ये थोडा फरक असू शकतो. कारण मांसाहारामध्ये मध्य आशियाचा एक प्रभाव असू शकतो किंवा इथल्या मुस्लिम राज्यकर्त्यांबरोबर आलेल्यांचा देखील प्रभाव असू शकतो. त्यामुळे आमच्याकडे कोरमा होतो किंवा आमच्याकडे मटणाचं वगैरे सालन म्हणतो ते सालन होतं, बिर्याणी होते, पुलाव होतात, हे तिकडचं आहे. पण स्थानिक बाकीचं जे अन्न आहे ते इतरांप्रमाणेच आहे. त्यामुळे तुला एक खूप साम्य दिसेल आपल्या पदार्थांमध्ये. म्हणजे मोदक हा कोकणातला एक अगदी आवडीचा विषय. आमच्याकडे मोदक सदृश्य आकार नाही मोदकाचा, पण मोदकाचं बाकी सगळं म्हणजे आवरण तांदळाच्या पिठाचं, सारण नारळ आणि गुळाचं, आकार करंजीचा. अच्छा. सांदण कोकणातल्या सगळ्यांकडे सांदण होतात. म्हणजे ख्रिश्चनांकडे देखील होतात सांदण म्हणून, किंवा आपल्याकडे म्हणजे हिंदूंमध्ये फणसाच्या पासून केले जातात किंवा आंब्याच्या रसाचे सांदण केले जातात. आमच्याकडे देखील सांदण केले जातात. त्यामुळे हे खूप साम्य आहे आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये आणि विविधता देखील आहे, वेगळेपण देखील आहे. त्यामुळे असे गैरसमज जे आहेत ना ते दूर झाले पाहिजेत.